आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भाविकांचा महासागर, सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणेसाठी रस्त्यावर। आषाढी एकादशी निमित्ताने ठाकरे गटाचे विधान परिषदेतले नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतलं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। नार्वेकरांकडून सपत्नीक पाद्यपूजन। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संभाजीनगरमध्ये वारीत सहभागी। छोटे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाळूज येथील विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी दानवे यांची पायी वारी। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील श्री क्षेत्र वैष्णवगड इथे आषाढी निमित्ताने यात्रा, विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आठवडाभर चालणार यात्रोत्सव। रायगडच्या खालापूर तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या ताकाई विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। आधी नंदापूर आणि मग पंढरपूर असं म्हटलं जाणाऱ्या कोल्हापूरच्या नंदवाळमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न। पुईखडी इथे वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला रिंगण सोहळा। साईंच्या शिर्डीमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह, साईबाबांच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। शिर्डीमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह, साई भक्तांसाठी 15 टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद। नागपूरच्या निर्मल नागरी इथे असलेल्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला फळांची आरास, त्यासाठी 500 किलो फळांचा वापर। मंत्री छगन भुजबळ यांनी कोटमगाव इथल्या विठ्ठल मंदिरात घेतलं दर्शन। भुजबळांनी दिल्या आषाढी एकादशी निमित्ताने सर्व भाविकांना शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्ताने धुळे शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। पहाटे 3 वाजता मंदिरात विठ्ठलाची महापूजा। मंदिर परिसरात यात्रा भरली असून पोलीस बंदोबस्तही तैनात। पुण्यामधल्या मुळशी गावात भात शेतीत साकारली विठ्ठलाची प्रतिमा। भात रोपांद्वारे तयार झालेल्या विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। आषाढी एकादशी निमित्ताने सिंधुदुर्गात तांदळावर साकारली विठ्ठलाची कलाकृती। चित्रकार अक्षय मेस्त्रींची कलाकृती। वर्ध्याच्या घोराड नगरीतील विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। पंचक्रोशीतील वारकरी घोराडमधील विठ्ठलाच्या दर्शनासाठी घोराड नगरीत दाखल। मुंबईतल्या वडाळ्यातल्या प्रतिपंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नवी मुंबईमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने रांगोळीतून साकारली विठ्ठलाची प्रतिकृती। मिताली सुर्वे यांची कलाकृती। भंडाऱ्याच्या गणेशपूरमध्ये विटेवर साकारली विठ्ठलाची रांगोळी। प्रसिद्ध कलाकार चित्रा वैद्य यांची कलाकृती। सिंधुदुर्गातल्या कणकवलीच्या कासारडे विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांची पालखी आणि रिंगण सोहळा। पालखीमध्ये 1100 विद्यार्थी सहभागी। पुण्यामधील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात भक्तांची गर्दी। दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा। रत्नागिरीमध्ये देखील आषाढी वारीचा उत्साह। शहरातील मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीचं आयोजन। हजारो वैष्णव वारीमध्ये सहभागी। सातारा जिल्ह्यातील वेळे कामधी गावामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने गावातनं काढली दिंडी। विठुरायाच्या जयघोषात विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी। राजधानी दिल्लीतही विठुरायाचा गजर। आषाढी एकादशी निमित्ताने दिल्लीमध्ये वारी। दिल्लीतील मराठी मंडळी वारीमध्ये सहभागी। दिल्लीमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचं आयोजन। आरके पुरम भागातील विठ्ठल मंदिरात दिंडीचा समारोप। समारोपाच्या पूजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित। मुठभरांच्या नादी लागून महाराष्ट्र विस्कटत चाललाय। जातीपातीचं विष समूळ नष्ट कर। हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे। मनसे प्रमुख राज ठाकरेंचं विठुरायाला साकडं।
आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न। शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांच्या नातवाचाही सहभाग। नाशिकच्या सटाण्यातील अंबासन गावातील दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान। बाळू अहिरे आणि आशा अहिरे मानाचे वारकरी। बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुरायाच्या चरणी साकडं। राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, मुख्यमंत्र्यांचं विठुराया चरणी साकडं। मुख्यमंत्र्यांच्या चारही पिढ्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा। आमच्या 4 पिढ्यांकडून विठुरायाची पूजा हे आमचं भाग्य। शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबई मेट्रो विषयी केलेली एक्स पोस्ट विनोद तावडे यांच्याकडून डिलीट। 24 जुलैपासून भूमिगत मेट्रो सेवा सुरू होणार अशी पोस्ट तावडेंनी केलेली। नवी मुंबई विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी। 2 विमानांच्या माध्यमातून नवी मुंबईत सिग्नल टेस्टिंग। रनवेचं काम युद्धपातळीवर सुरू। मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। त्यामुळे 3 महिन्यासाठी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता। सरकार लाडका शेतकरी योजना कधी आणणार? संजय राऊतांचा सवाल। 5 वर्ष लुटायचं आणि निवडणुकांच्या वर्षात घोषणा करायची सरकारची नीती। राऊतांचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेचे 2ही हप्ते एकत्रच मिळणार। रक्षाबंधनाला खात्यात 3000 रुपये जमा होणार। अर्थमंत्री अजित पवारांची गडचिरोलीमध्ये माहिती। मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप सुरूच। यावर्षी पावसाळ्यात जूनपासून सर्व रस्त्यांवर एकूण 5396 खड्डे पडल्याचं समोर। यातील 5194 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। या उद्या विविध ठिकाणच्या वेगवान घडामोडी। इकडे एक छोटासा ब्रेक, मात्र एक महत्त्वाची आठवण। ब्रेक दरम्यान तुमच्या जिल्ह्यामधली महत्त्वाची हेडलाईन तुमच्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा। सहप्रस्तुत करते विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट, जड़ से जुड़ो। गोपुरम टर्मरिक पाउडर एंड कुमकुम, दूध गंगा एव्हरीडे एव्हरी मॉर्निंग, प्रतिजैविके मुक्त दुधाची दर्जेदार उत्पादने, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, पिढ्या बदलतील पाईप नाही आणि आरोग्याची वारी पंढरीच्या दारी। भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, को पावर्ड बाय पूर्वाची डेकोरस, सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य। सहप्रायोजक रिवाइटल एज, थकवाकॉन, एनर्जी ऑन आणि IIL च्या ट्रॅक्टर ब्रँडचा शिनवा, जो देतो सुंडी, थ्रिप्स आणि जेसिड्स पासून सुरक्षेची गॅरंटी। कुछ महीनों से मैं आइसक्रीम नहीं खा पाता था, तकलीफ होती थी, परेशान था। दांत के दर्द से नहीं, दिल के दर्द से। डॉली के बगैर कभी खाई नहीं ना। Cheers. पर अगर आप दांतों